श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक रोमांचक अनुभव, एका साधिकेचा, जो अनुभव ऐकून तुमच्या मनामध्येही स्वामी समर्थांवरील श्रद्धा अधिक दृढ होईल. चला तर मग सुरुवात करूया. माझं नाव वर्षा खाडी. मी राहते अहिल्यानगरमध्ये. कॉलेजमध्ये शिकत असताना गायत्री नावाची माझी मैत्रीण होती. तिच्यामुळेच माझं आयुष्य बदललं. ती आधीपासून स्वामींच्या सेवेत होती. तिने मला एकदा राहुरीच्या मठात नेलं. तिथल्या वातावरणात एक विशेष ऊर्जा जाणवली. आरती, जप सगळं काही मनात शांती देत होतं. तेव्हापासूनच मी सतत मठात जाऊ लागले. पण खरं सांगायचं झालं तर मी माझा अनुभव कधीच कोणासोबत शेअर केला नव्हता. पण आता एक प्रसंग झाला आणि वाटलं की हे सांगायलाच हवं. त्यावेळी आमचं काकडीचं पीक शेतात तयार होतं, पण बाजारात भाव नव्हता. परिस्थिती हालाकीची होती. मी मनात म्हटलं, स्वामी खरंच असतील तर आमच्या काकडीला भाव मिळो. आणि खरंच दुसऱ्या दिवशी व्यापारी घरी आले आणि सगळं पीक चांगल्या दराने विकलं गेलं. तो दिवस माझ्या श्रद्धेचा पहिला टप्पा ठरला. लग्न झालं, संसारात गुरफटले गेले, 2 मुलं झाली, नवरा जॉबमध्ये, सेवा सुटली. पण मनात श्री स्वामी समर्थांचं हे नाव सतत चालू होतं. एके दिवशी माझ्या खाली राहणाऱ्या ताईंनी गुरुचरित्र पारायणासाठी बोलवलं. आरती झाली आणि मला प्रचंड रडू आलं. मी जेव्हा जेवायच्या ऐवजी रडत होते तेव्हा स्वामी म्हणत होते, तू परत आलीस. त्या दिवशी मी ठरवलं पुन्हा सेवा करायची. माझे मिस्टर स्वामींवर विश्वास ठेवत नव्हते. त्यांच्या बदलासाठी मी 11 गुरुवार व्रत सुरू केलं. पहिल्याच गुरुवारी मी अक्षता घेऊन प्रार्थना केली, स्वामी यांना तुमचं अस्तित्व दाखवा. एक दिवस मी स्वामींसाठी चाफ्याची फुलं खूप कष्टाने आणली, पूजा केली. संध्याकाळी पाहिलं तर सगळी फुलं सुकली होती, पण स्वामींच्या उजव्या हातावरचं फूल ताजं होतं. हा स्पष्ट संकेत होता, स्वामींनी माझं फूल स्वीकारलं. एक दिवस संध्याकाळी स्वामी सेवा आटपून मी घरी आले तर बघते काय, माझी लहानगी मुलगी जोरजोरात रडत होती. तिच्या हाताला बरं वाटत नव्हतं. मिस्टर तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले. एक्सरे झाला, औषधं झाली, पण रडणं काही थांबत नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं की हात डिस्लोकेट झाला आहे, पण काही खरं वाटत नव्हतं. माझं मन बेचैन झालं. त्या रात्री मी स्वामींच्या चरणी डोकं ठेवून खूप रडले. डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. मी फक्त एवढंच म्हणाले, स्वामी ही मुलगी माझी नाही, तुमची आहे. जशी आहे तशी स्वीकारा, पण कृपेने तिला बरं करा. माझी नाही, ही आता तुमची जबाबदारी आहे. सकाळ झाली. मी पूजा करायला घेतली. मिस्टर आंघोळीला गेले. मुलगी अजूनही रडत होती. मी तिला जवळ घेतलं. हळूच तिचा हात उचलला, सहज हलवला आणि कटकीने एक आवाज झाला. मी दचकले आणि बघते तर काय, ती हात हलवत होती. रडणं थांबलं होतं. तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. मी जोरात ओरडले, हात बसला, हात बसला. तेव्हा मिस्टर पाण्याखाली होते. आंघोळीच्या मध्येच ते धावत आले. त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. मी त्यांना सांगितलं, स्वामींनीच हे केलं. त्यांच्या तोंडून आपसूक निघालं, हो आता मला मान्य आहे की स्वामी खरंच आहेत. ते तात्काळ देवघरात गेले आणि स्वामींच्या चरणामध्ये साष्टांग दंडवत घातला. त्यांच्या डोळ्यातही अश्रू होते. त्या दिवशी त्यांच्या मनातला मीपणा तुटून पडला आणि त्यांच्या मनात भक्तीचा उगम झाला. त्या दिवशीपासून माझे मिस्टर स्वामींची सेवा करायला लागले. त्यांनी आधी जे नाकारलं होतं त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवायला सुरुवात केली. आज त्यांच्या दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने होते आणि रात्री ते झोपताना स्वामी चरित्र वाचतात. स्वामी भक्तांनो, हा अनुभव केवळ चमत्काराचा नव्हता, तर तो एका मनाच्या परिवर्तनाचा क्षण होता. स्वामी भक्तांनो, जर तुमचं मन शुद्ध असेल, प्रयत्न खरे असतील तर स्वामी तुमच्यावर कृपा नक्की करतात. माझ्यासारखी स्त्री जी विसरली होती त्यांना ती पुन्हा त्यांच्या चरणी आली. हीच माझ्यासाठी सर्वात मोठी देण आहे. स्वामी भक्तांनो, ही होती वर्षाताईची अनुभव कथा. तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच आणखीन अनुभवांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय श्री स्वामी समर्थ.